हर हर महादेव. नमस्कार, मी कोकणची ताई. सर्वात आधी सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज होळीचा दिवस आहे पहिला. सर्वजणांना खूप खूप होळीच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांचं दुःख आणि काही असेल ते होळीमध्ये जाळून खाक होऊ दे आणि सर्वजण खुशीत राहा, आनंदात राहा. तर आजचा ब्लॉग असा खास असणार आहे. आताच मी मंदिरात वगैरे जाऊन आली, सकाळी उठून सगळी कामं झाली आहेत. आता चहा घेऊन बसली आहे. त्यानंतर आता संध्याकाळी म्हणजे आता दुपारी बनवणार आहे जे कोकणात फेमस असतं त्याला शिरवाळे म्हणतात, जे नारळाचं दूध आणि काय म्हणतात ते तांदळापासून बनवले जातात. ते तुम्हाला नक्की या ब्लॉगमध्ये दिसणार आहेत. तर शिरवाळे रेसिपी पाहायची असेल कोकणातली फेमस, तर हा ब्लॉग नक्की पूर्ण पहा आणि खूप छान आहे हा ब्लॉग, नक्की बघा. चला भेटूया. हे बघा, तर आता आम्ही जातोय दुकानात. आमका दुकानात जाऊचा असा. तुम्ही आता आज आमका कोथिंबीर घेऊची या, बटाटी घेऊची या आणि परीच्या कपड्यावर थापूची या. सर्वांका होळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी होळी बोल. हॅपी होळी तुमका सगळ्यांका. तुमच्याकडे होळी किती दिवसाची असतं मला नक्की सांगा. आमच्याकडे 5 दिवसाची असता. तर इकडे अजून आपल्या गावात तर ऊन पडला असताला भर कडाक्याचा. इकडे तर मस्त ऊनही असा पण थंडाव पण असा. चला मग भेटूया. तर बघा मंडळी, इथं आलाय आंब्याला मोहर आलाय बघा. आंबे खायला मिळणार मंडळी लवकरात लवकर. नमस्कार. तर मंडळी आता मी हे बघा इथं शिरवाळे बनवण्यासाठी पाणी ठेवलं आहे आणि आता शिरवाळे बनवायला सुरुवात करते. तर हा ब्लॉग पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला शिरवाळे कोकणात कसे बनवतात त्याचं रेसिपी भेटेल. चला. तर बघा, ह्या मापात मी 4 कटोरी पीठ घेतलंय आणि याच मापात 4.5 म्हणून पाणी घेतलं आहे. पाणी तुमका हव्या तितक्या घेऊ शकणार नाही, मेजरमेंट मध्येच घेऊ शकतास तरच ते होते. आता हे गरम गरम उसळतं पाणी यात टाकायचं आणि 1 चमचा घ्यायचा आणि चमच्यात बरा फिरवायचं. कोकणात हे प्रामुख्याने केलं जातं. आजच्या दिवशी लोकांकडे जर तुम्ही जाल, कोणाकडे पण पाहाल, तर आज शिरवाळेच मिळणार खायला. या स्मॅशरच्या सहाय्याने पीठ असं छान दाबून घ्यायचं, म्हणजे छान मळलं जातं आणि हातही भाजणार नाही. म्हणून हा मी स्मॅशर घेतला आहे आणि याने छान असं एकजीव करून घ्यायचं आणि नंतर मग हाताने छान मळायचं. हाताने मळताना थोडंसं तुम्ही थंड पाणी पण घेऊ शकता, कारण गरम असतं ना, त्यामुळे हाताला चटके भेटतात, हात लाल होतात पूर्ण. ॲडिशनल थिंग सांगते त्याच्यात टिप्स म्हणून. थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडंसं तूप टाकायचं, त्याने एक छान फ्लेवर येतो. तर नक्की टाका. आता या पिठाचे
असे छान छान लंबोडे लांब असे गोळे करून घ्यायचे. परी तर मंडळी हे बघा मी ठेवले शिरवाळे शिजायला उकडणार छान ते जसे मोदक उकडतात तसे ठेवले आहेत मी. आणि आता मी मंदिरात जाऊन येणार आहे. त्यानंतर मग हे आता रसही बनवायचा आहे. तर रस कसा बनवतात तेही दाखवते मी तुम्हाला. आता आपण किसून जे खोबरं घेतलं आहे ओलं त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि त्यात जिरा आणि हळद टाकायची आणि छान मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आणि ह्याचा रस काढून घ्यायचा. त्यानंतर बघा हे किती छान असे झाले आहे शिरवाळे. आणि तुम्हाला जेवढे गोड पाहिजे ना तेवढं ह्या रसामध्ये तुम्ही गूळ घालू शकता. असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका की हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. कारण माझी नुकतीच सुरुवात आहे आणि तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप बहुमूल्य आहे. थँक्यू.